भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची रिक्त झालेली विधानसभेची जागा जी आहे त्या ठिकाणी आता पोटनिवडणूक लागलेली आहे आणि आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। त्या अनुषंगाने शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे आज आपला उमेदवारी अर्ज जो आहे तर तो दाखल करणार आहे। खरं तर मोठी रंगत या विधानसभा निवडणुकीमध्ये लागलेली आहे, कारण महाविकास आघाडीचा अद्यापही उमेदवार जो आहे तर तो जाहीर झालेला नाही। प्राजक्त तनपुरे नेमकी कुठल्या पक्षाकडनं उमेदवारी आपली सादर करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून ते निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा खरं तर मतदारसंघामध्ये आहे आणि ते अपक्ष निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा जी आहे तर ती सुरू आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर भाजपनं उमेदवारी जाहीर करण्यासोबतच उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये देखील आघाडी घेतलेली आहे आणि त्यामुळे याच ठिकाणी पहिल्यांदा अक्षय कर्डिले जे आहेत आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि जाहीर अशी सभा जी आहे तर ती या ठिकाणी पार पडणार आहे। या सभेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप यांची देखील उपस्थिती राहणार आहे। 10 वाजता खरं तर अक्षय कर्डिले जे आहेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते देखील या ठिकाणी होणार आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।